नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत. सर्प मित्र विजू भाऊजी की इस्लामपूरचे सर्प मित्र आहेत, ते माझ्या घरी यायल्यात. ते सोनं हुडकून देतात आणि आपण इथं दडवून ठेवायचं आहे सोनं, ते यायच्या आधी, आणि मुजवून टाकायचं आहे. प्रतिभाचं सोनं घेतलंय आणि कुणाला इथे लक्षात येऊ नये आणि त्यांना ते सोनं घावतंय का बघायचं आहे हुडकून. आणि आले की चहा देऊन ते मशीन तुम्हाला मी दाखवतो की कसं हुडकते. आता हे फक्त तुम्हाला आणि मलाच माहित आहे, इजूभाऊला काय माहित नाही, ते अजून यायचं. ही सध्या तर भेटा इथंच बसवू त्याला आणि सोनं हुडकायला लावू आपण. आणि इकडे कर. आणि मित्रांनो, बघण्यासारखा व्हिडिओ एक नंबर. एक सर्प मित्र विजय पाटील, विजय जाधव इस्लामपूरचे, आणि मी सांगली जिल्ह्यातला कवठेमंकाळ तालुक्यातला. सर्दीचं कानातलं काढ म्हणताना नाही म्हणाले, गेलं म्हणजे गावणं म्हणजे काय करायचं. आणि प्रतिभाच्या झुबं ठेवल्यात ते खाली. आता आले की पुढे व्हिडिओ पहा, आल्यापासून मी शेवटपर्यंत दाखवेन. सर्प मित्र विजय जाधव आलेले आहेत आणि हा ब्लॉग तुम्हाला शेवटपर्यंत माझा बघायला लागतोय. आपल्या गावातलंच काढलंय, आपल्या गावातलंच. आता काढतात हुडकून, या बघायला. आणि मित्रांनो, विजूभाऊ आल्यामुळे समाधान झालेलं आहे. पहिलं सापामुळे यायचं, पण आता अलीकडे सोनं कोणाचं पडलं असलं हुडकून शेतकऱ्यांना मदत करतात, त्याबद्दल त्यांचं शतश अभिनंदन. चला विजूभाऊ आत. आणि विजूभाऊ आल्यावर समाधान झालेलं आहे. चला चला आत काढा बूट. काकू या की, मजा बघायला या की. आलं की हीच की विजूभाऊ, सोनं हुडकून आलं. चला वर, तिकडे तिकडे बसा खुर्ची. फॅन लाव रे, ठेवायचं हेल्मेट खुर्ची वाटतंय. ती तुम्हाला बघायसाठी थांबले सोनं उडकायला. बसा. सारखं वाटतंय म्हणलं. काय चाललंय तिथे? आणि ह्यांच्या मोठ्या मामीचं घर एक पलीकडे कॅनल कडलं, त्या कॅनल मध्ये पडून माणूस मेलेला बघा. तिथं तेवढं त्यांचं फुल पडले. काढतात की उडकून विजूभाऊ. फेमस आहेत महाराष्ट्रात, फेमस आहेत. आपल्या अहो महाराष्ट्र फेमस आहे. उद्धव ठाकरेंच्या पर्यंत जाऊन पोहोचलेली व्यक्ती आहे सगळी. ते काय सगळीकडे ओळखतात, कुठं पण नाव विचारलं तर. आणि मित्रांनो, विजूभाऊंना प्रतिभा चहा करेल आणि माझ्या पण बायकोचं फुल पडलेलं आहे. ते सर्प मित्र आहेत, मी पण सर्प मित्र आहे. आमचे जुने संबंध आहेत. गावामध्ये एकाचं सोनं उडकून देण्यासाठी आलते, त्यांनी मस्तपैकी त्याचं सोनं उडकून दिलं. कालच मला फोन केला, आज येऊन त्यांनी दिलेलं आहे. आणि आमच्या शेजारच्या भामा काकू बघण्यासाठी आल्या कसं सोनं हुडकतात. आणि हे माझ्या बायकोचं फुल पडलेलं आहे, मी दाखवून. कधी पडलंय? काल पडलंय आणि इथंच पडलंय एवढ्यात. आणि ते विजूभाऊ दाखवतील आम्हाला. सगळेजण बघण्यासाठी आलेले आहेत. काढा मशीन विजूभाऊ. आम्ही ब्लॉक लावलाय. इथं झोपले की इथंच पडलंय, इथनं एवढ्यात पडलंय. बंद करायचं आणि त्याचे बंद करा. आणि मित्रांनो, विजूभाऊ आले. आम्ही दोघे यांनी सापाची सेवा करून अखंड महाराष्ट्रात नाव मिळवलेलं होतं. आणि सावकाश सावकाश आजी आजी आजीला घे तिकडे. आजी तिकडे खाटवर बसा. श्रद्धा इकडे इकडे इकडे. तिचं नाही, तिचं पडलं नाही, आमचं पडलं. आणि हे मित्रांनो, बिना फीच विजूभाऊ कधी काय करत नाहीत. फिरकी सकटच पडली. तुम्ही तुमचं नाव आठवलं, आत्ता मगाशीच कळाल. तुम्ही आलाय म्हटल्यावर लगेच म्हटली माझं उडकायचं उडका. हिथंच पडलंय बघा, एवढ्यातच. तुम्ही बसला एवढ्यातच पडलंय. नाही बाहेर नाही, आम्हाला खात्री आहे पूर्ण. हा, शक्यतो पडलं कुठं जरी असलं तरी सापडलं. लावाय तुमची मशीन. सापडली असते. फिरकी गेली असेल धुवून, पण सोनं गावलं पाहिजे. आणि नेमकं आता इथं पडलंय कसं आहे. आता ही कुठं होतं, म्हणजे तुमच्या झोपला कुठं होता तुम्ही? इथे.
मित्रांनो माझ्या बायकोचं सोनं तुम्ही पडलं. कुठे गेल्या लक्षात आलं इथे गेल्या होय? कुठे गेल्या तुमच्या लक्षात आलं हातरून काढताना असं करायला गेली. तिच्या लक्षात का आले मी सांग का तिचा मालक आला सोनं काढून देतोय म्हणल्यावर हा मग लक्षात आलं युजू भाऊ येणार आहेत म्हणल्यावर लक्षात आलं. बरं तर लक्षात कुठलं आले इथं झोपायच्या आधी तुम्ही कुठे गेलता इथे इथंच झोपले ते रात्री. रात्री सकाळी काय काम केलं म्हणजे साधारण झोपायच्या रात्री 7-8 वाजता भांडी घास. भांडी घासली. इथं हातरून काढता जर पडलं असतं तर फिरकी गावाने तुम्हाला सापडली असती महत्वाची आहे त्यामुळे इथं शक्यतो ती पडणार नाही. बरं बघूया तर आमचं खात्री आहे, आम्हाला चेक करून द्या. आणि मित्रांनो पहिले जे दिसायला पाहिजे की पडल्याला अख्खा महाराष्ट्र प्रत्येक तासाला विजूभाऊंची वाट बघतोय आणि प्रतिभा आता चहा ठेवेल तेवढ्यात आम्ही चेक करतो. तू चहाला ठेव. ती आता ज्यांच्या अंगावर सोनं आहे ती गायब करता येईल. पळून जातील ही सगळे. सोनं गायब करता येईल दाखवताय का हा काकूच्या तिकडे दाखवा. माझं गेलं का हे बघा आता इकडे धरलंय ना आता कुठे फिरतंय बघा श्रद्धा नाही का सोनं दाखवते या मामा काकूंच्या गळ्यातून दाखवायला. दाखवालय कुठं दाखवते तसं? फिरायला ना. महाराष्ट्र किती आहे का इकडे ब्लॉक सोनं बंद. तिकडे फिरतंय ती. इकडे कुठे फिरत सोन्यात सोचतंय मी इकडे आता धरलंय आता. हो का विजूभाऊ माझ्या बायको सोनं इथनं एवढ्यात पडलंय चेक करा. तिकडे चालू. सोनंवाली जरा बाजूला लांब काढा. थांबा. जरा लांब थांबा तुमच्यावर मशीन वर आले तुम्ही बाहेर या. तुम्ही जरा बाजूला थांबा मशीन तुमच्याकडे बघा तिकडे चेक बघा, करा. तिथं आत आहे. जरा दिसतंय की तुम्हाला दिसतंय तिथनं बघा. आणि गावनं की प्रतिभा विजूभाऊंना ड्रेस टावेल टोपी आणि जेवण माझं गाव देतो काढा. आणि नाही गाव देतो तरी द्यायचं बॅग ठेवून आणि घ्यायची गेलं तर विजूभाऊ देते जाताना. बॅग ठेवून घ्यायची इथं हा, बॅग ठेवून घ्यायची विजूभाऊ. काय ते? सर्व पाणी तिकडे घे. इकडे घे इकडे. आणि मित्रांनो महाराष्ट्रातले प्रसिद्ध विजूभाऊ माझ्या बायकोचं सोनं काढायला थोडं पण तुम्ही लक्ष ठेवा. माझ्या नाही 20 रुपये 20 रुपये तू मागव. 20 फूट पकडतं लांब 20 फूट धरतोय तिकडं नाही इकडंच. इथून तिथं पर्यंत. ते तिकडच दाखवतोय त्यांचं कोण आहे सोनं दाखवते. तुझं दाखवतोय श्रद्धे तू बाजूला हो. तुझं दाखवतोय तू मागव ब्लॉक राहून दे थांब. सोनवली बाजूला काढा. ते श्रद्धे तुझं कानातलं दाखवायलंय. तू जर इकडे तुम्ही दोघी पण बाहेर या. 20 फुट आहे बाहेर जाऊ इकडे तुमच्या सोन्याकडे चाललंय मशीन. ते श्रद्धे बाहेर घे तुम्ही आउट तिकडे जाऊ बाहेर. तुझा ब्लॉक नंतर घे विजू परफेक्ट काढता. काढल्या आम्हाला दावा ती श्रद्धे चाबूक ठेवून तुला मागे दाखवत असं लांब साईडला. सावकासाची तुला मोर श्रद्धा तुझं धरायला 20 फुटात ती मशीन. आता फिरतंय का हे का आता फिरायचं बंद झालं. तिकडे या पायरीवरून या. श्रद्धा तुला मोजा.
बसून चेक करा. तिथंच पलीकडच्या साईडला जरा. हा. घेतलंय तिथं पॉईंट. हे बारीक कण जरी असला तरी पकडतं. त्याला कसं आहे एवढं काही की बघायला लागत नाही, बारीक काही नाही. ही खाली 10 फूट जरी असलं हे दाखवतंय कुठं. हा म्हणजे हा. सोनं, चांदी, पितळ, तांबं 4 गोष्टी दाखवते. इथं आता फिरते ना जागेवर ही पितळ किंवा तांबं. आणि मित्रांनो बरोबर आहे, परफेक्ट विजुभाऊनी परफेक्ट केलेला आहे. आणि सोनं मी पुरून ठेवलेलं होतं. मशानं बरोबर बांध दाखवलेला आहे, त्याच्या खाली परफेक्ट दाखवलेला आहे. आणि आहे काही नाही काही त्या मशानमध्ये दम आहे. फिरवली आता त्यानं आता ह्यानं कसं पॉईंट काढला. ह्यानं पॉइंट काढला. म्हणजे इकडं आहे असं पॉइंट काढला काय? या आता काढला त्याने पॉइंट गावला. या आता मशानने चेक करणार बरोबर धरलं की अशी मशीन फिरते ऑटोमॅटिक. तिथं मगाशी फिरली असते तुम्ही असल्यामुळं. हा तुम्ही असल्यामुळे ते तिकडे वडाला सोनं इकडे श्रद्धा ते होती. आता धरत्यात ते पलीकडे घेतला मस्त कुठं कुठं काढतात ते. बघा थांबा आता बरोबर पॉइंट काढायचा आहे सोन्याचा. आता ते दाखवतोय सोनं मशाला. यावर दादा पुरलंय का बघायला चाललंय. बायको गेली पाटल्या पाटल्या करून. हा आणि मित्रांनो बरोबर विजूभाऊनी पकडलेलं आहे सोनं मी पुरलेलं होतं. आणि बरोबर 1 ग्रॅमचा आहे. हा 1 ते 1.5 ग्रॅमचा आहे. हे मित्रांनो विजूभाऊ मायापाशी यायच्या मी पुरून ठेवलेलं होतं. त्यांना चहा पण दिला नाही आणि आम्हाला ट्राय करायची होती आणि पुरून ठेवलेलं होतं. त्याच्यात सापडलं. पटली तुला खात्री कसं सोनं पकडतात कळलं. आणि श्रद्धा खुश झालेली. ते मशीन लगेच लोकेशन दाखवते. मित्रांनो महाराष्ट्रात कुणाचं जरी सोनं पडलं असतं विजूभाऊ जरा इकडे अखंड महाराष्ट्रामध्ये विजूभाऊ कोणत्याही जिल्ह्यामध्ये जाऊन शेतकऱ्यांचं जे लाखानं सोनं आहे आज पडलं असेल तर शेतकऱ्यांना जाऊन तटपुंजा फी मध्ये जाऊन सेवा देतात. बाई माणसांचं पडलं असेल तर देतात. यांचा नंबर मी तुम्हाला माझ्या चॅनलवर आणि ब्लॉगवर देतो. तो नंबर घ्या. विजूभाऊ नंबर सांगा. मित्रांनो नमस्कार. आमचे मित्र विजयभाऊंनी आज माझी परीक्षा घेतली. बरं वाटलं. हे लोकेटर आहे परदेशातलं. ही परदेशातली मशीन आहे डिटेक्टर. मित्रांनो शेतामध्ये काम करताना सोनं पडत असतं, हरवत असतं. आधुनिक मशीनच्या द्वारे आपण लोकेट करून डिटेक्ट करून ते सोनं आपण जर कोणी खिशात घातलं नसलं तर त्या मालकाला परत देतो. हे यासाठी म्हणतोय मित्रांनो शोधा येणाऱ्यांचा भरोसा नाही. आज घरातून चोऱ्या होत आहेत. शोधा येणारे चोऱ्या करतायत. काही मशीनवाली सुद्धा शोधून देतो सांगून चोरून नेत आहेत. सावध राहा. आणि जर असं कोणाचं काय हरवलंच तर मित्रांनो माझा नंबर घ्या 9552561606. विश्वासानं तुम्ही तुमचं सोनं परत घेण्यासाठी मित्रांनो संपर्क करू शकता. विजूभाऊंशी संपर्क करू शकता. आणि मित्रांनो माझ्या गावामधलं सोनं चेक करण्यासाठी आले ते. विजूभाऊ ज्यावेळी सापांचं व्याप होतं त्यावेळी भेटायला यायचे. आणि आज गावातलंच सोनं पडलेलं होतं. त्यांनी सुंदररीत्या दिले. उडकून माझ्या घरी चहा प्यायला येणार आहे. मी रिक्वेस्ट केल्यानंतर आले. त्याच्या आधी मी बायकोची फुलं काढून तुम्हाला मी युट्यूबद्वारे सांगितलेलं होतं त्यांच्या खाली ठेवलेली होती आणि ते सुंदररीत्या गावलेले आहेत. आणि
व्हिडिओ आवडला तर मित्रांनो लाईक करा, शेअर करा. कुणाचं सोनं पडलं तर विजू भाऊंना नाही, विजय जाधव इस्लामपूरचे त्यांना बोलवा. त्यांचा नंबर तुम्हाला सांगितलेला आहे. तुमचं सोनं तुम्हाला परत मिळेल.